सुंदरी आसा स्वर्गापेक्षा सुंदरी आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदरी आसा आमचो ह्यो कोकण तुम्ही उन्हाळी करून जावा ऐका हजार घेतलाच म्हणजे झाला नाही. पंचायत समितीत नंबर काढल्या आडवली गाव सुंदर आडवली गाव पंचायत समितीत नंबर काढल्या आडवली गाव सुंदर आडवली गाव आणि आज आम्ही मालवणी सांगतो या मालवणा आमची भाषा मालवणी म्हणा भैया बिया गावली ना कांडा काढायचा. हे असले बांगलादेशी वगैरे गेले ना एका 1000 देण्यापेक्षा माझ्यासारख्याच द्यावा. हे बांगलादेशी रोहिंग्या आमका नको आधी मराठी बोल नाही तर माझा मालवणी शिक. जसं मराठीची सक्ती मुंबईत झाली तशी मालवणात खुर्चेवालो चादरीवालो कोण लिलो कांद्यावालो लेलो लेलो हमारा कांदा लेलो दाबवा सांगितलं पुढे काय ते काय सरळ सांगायचा पहिलो मालवणीत बोल तुझा लेलो नको जण चापरा पडून धरून जाग्याला. या गाण्यासाठी सरपंच त्याचप्रमाणे विष्णू गाडीगावकर अरविंद साठम आणि विनोद साठम यांच्याकडनं 500 रुपयांचा लाख मोलाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. घ्या मालवणी भाषा जगात जनाकरी तात्याचा उभा या आडवली गावलो अभिजित सांगता या आडवली गावलो अभिजित सांगता या आडवली गावलो अभिजित सांगता माहित असताना दुपारपासून मला काय काम धंदो नाही होत. चांगलो मस्त 4 कडव्याचं बजेट तयार केला असतं. या तुळतुळ आणि गुळगुळा व्हाया पण त्याला पाण्याचा खर्च नाही. एक काम करायचं ना दुसऱ्या कपाळाचं त्याला घातलं ना मग त्याच्यात टकली लावायची. अरे ह्याच्या तोंडात मारीन त्याच्या तोंडात मारीन 4 पैसे कमावले 2 गाणी म्हटले रे कोणा बाई वारी 4 वारी कमी करू सिंगल वारी वगैरे
बरोबर की नाही? मग ती तात्याची असन दे, अण्णाची असन दे, नानाची असन नाही तर तुकाची असन. करू काय? आपण आपला मेनू कार्ड तयार करायचा. कार्याच्या वारीचे एवढे, मानाचे एवढे आणि बाहेर लावून ठेवायचा. आणि बरोबर QR कोड पहिला जीपे वाला, मग नंतर नाही गेलो बुवा तरी चालतात. आणि मग आपण नुकसान मान आम्ही टाकून मोकळे. हा मेन गजराला सुरुवात करतो, त्याच्यातनं मनोरंजन करूया. परत युट्यूबला जाते ते काळजी लो असो नको रे कोणा घासो. या ठिकाणी दोनच राजे इथे गाजले गाणे म्हणणे. ठीक आहे चालेल. जयराम मोहनचं गाणे बहुत सुंदर म्हणतात बघा. एक गजल आहे. यो काळजी लो असो नको रे कोणा घासो. यो काळजी नको रे कोणा घासो. बापाची घरे पुरे करता बायको अखंड तुझा बोलता. काय जमानी लोणा बायको जानू सोनू पिल्लू काय कुत्र्याचा पडता पिल्लू. मला सांगा ह्याच्यात जे पुरुष आहेत ना, सकाळी उठून कोणाची बायको तुमच्या पाया पडतात? कमीत कमी ह्याच्यात 500 रुपये तरी मी घेईन असं तुमचं दस्त असा. हो ती पडतच कशी? आमची लायकी होती की ती पडत कशी? ती आपल्यासाठी आपण ज्या बाहेर पडतो. हा माझा झाला तुला बाजारात येतो खाली वाल घालून चालायचा का? काय बिचारी ती खाली वाल घालून आमचं टेबल फॅट झालं. आणि हे डोळे छत्रपती आपल्या छत्रपती शहाजी राजांनी जिजाबाईंचे पुरवले म्हणून शिवाजी राजे तुम्हा आम्हाला मिळाले. आज 40-40 वर्ष बुवा बोलले का ते लग्नात बुवा जातं. तुम्ही म्हटलंस ना फाटक्यात किंमत काय काय झालं काय म्हणतात ती काय 32ची कमर असली तर 36ची पॅन्ट घेत आणि बरं डाळ घेऊन डाळ किंवा खीर घ्या ना पंक्ती वाढून झाला. काय वाकलो ना तो बरं काय काय झालं ते चैनी बिनी विषय नसता त्यांचा सुधत नसता की समोर बसलो हे बाबा चमच्यान वाटलं की बरं तो वाकलो ना पाठतो काय मागा काय मागात काय पाठतो मला सांगा. तो मनात नको ऐकते नको फणसाची भाजी नाही पण ते काहीतरी हॉटेलसारखे त्याच्यापेक्षा आजचा दिवस उपवास काय तो 5 बरं 40-40 वर्षाची लग्न याच्यात आपल्या मनुष्यातच दोष आहे. कारण 1990च्या काळात माणसाकडनं घडलेला सगळ्यात मोठा पाप म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. मुली पोटातल्या पोटात मारल्या गेल्या म्हणून 60 मुलींच्या मागे 100 जगात एका जीववय झालो. 60 मुलींच्या मागे 100 पोरगे जन्मात गेले. 40 वरे रवले 40 बम बम बोले सगळीकडे जोर आहे. कर्मात घासला तुझा तेवढा जमता आणि मग ती मंगलाष्टका चालू झाली. त्यांना चालू केलंय मधच्या बासुरी मच्छत ना अशी काहीतरी हा बाबा माका नाही ते मंगलाष्टका मधच्या बासुरी चारिते गजहरी काय अक्षता घेतलेली काय त्या पोराच्या फडकेत मारले. तुझा जमला माझा जमत नाही. तुझे घासणार नुसते हिवाळणार हळदीक नाचणार पण नुसते हिवाळणार आणि ते तांदूळणार त्याच्या फुणकेत मारते. बरोबर मी एक संशोधन घराकडे 9 महिन्यात केले बसा की तो पोरगो त्याच्या आधी आपले आहे माझी आई माझी आई माझी आई आणि ती प्रेमान बोलता आणि लगीन झाल्यानंतर
माझी बायको माझी बायको माझी बायको यामधलं ह्याच्यात बदल होता तरी कसं? त्याला मला कळलं हे जे कंटाळलेले 40 वर्षाचे ते जे फोडके दक्षता मारतात ना त्याला त्याच्या छोट्या वेगावर काहीतरी परिणाम होता. आता ह्याची मेमरी कार्ड खरं तुम्ही तू शोधून लावणार बरं ह्याच्यावर तर सुखी प्राणी पण नाही ह्याका पण येतो खर्च नाही ह्याका तेलाचं खर्च नाही शॅम्पू नको काय नको दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला आपला कसा असं आपल्याला गाणं कोणी मनात सांगण्याने तरच म्हणतो उगाच मला ही गाणी येतात मला ती गाणी येतात का मग तुम्ही गायचा वारा मला सांगा मी म्हणतो फक्त तर त्यांचा रावला हिनाचा आणि हिनाचा प्यारी हो कुछी रंग हिना त्यावेळी गाण्यांचा अर्थ होतो प्रेम आमचा सुद्धा लव्ह मॅरेज भवनचा सुद्धा लव्ह मॅरेज आणि का सुद्धा आजकाल 40 वर्ष झालेल्यांका जमत नाही बाबा रे शिवम त्याला तू काका असा पर्या उम्र ये नहीं कहती कि प्यार मत करना कसा वाटतं की काय गाणं काळीच भरला की नाही प्रेमाचा गाणं नाही तर ह्या प्रेमावर वार लगा काही करू ना तूच म्हणजे साखरा आजाद केले तुला ही गाणी खरी प्रेमाची त्याला आम्ही अशीच पटवली हो उम्र ये नहीं कहती कि प्यार मत करना किसी मुसाफिर का मगर एतबार मत करना Yeah.
सूद मंडळी गमनी साय काही मस्जिदवाले बँकेवाले कच्ची लावल्या लग्न झालंय चला जेवायला. काय जेवणाची पंक्ती पण औषध खळ्यातली मजा आता त्या भोपेड पद्धतीत येत नाही. पहिला कसा होता आता विचित्रच झाला. आता पहिला खळ्यात म्हटलं की खावा फणसाची भाजी. कोणी सांगितलं घरी गेली बाबा माका तो काय विषय पचत नाही, तू त्या दिवशी 10 आंबे दिलं ते मनापासून खाल्लं. बरोबर तो माणूस दरवर्षी मागा आम्ही देतो पण यंदा आंबे मागायला लाज वाटतं कारण नाही तेवढं ते उघडत मध्ये एवढं सीझन नाही. पण काय ना काहीतरी नुकसान भरपाई मिळायची ही अपेक्षा त्या गांधीश्वरा त्यांनी करूया. बस फणसाचे घरी नको नाही घोटीये नको कोण खाय ते गणपतीचे वाटाणे आमका पचताना नाकिलो येतं. हे आमचे पुतणे मित्र ना रात्रीचे 20-25 पाव खातच होत्या वाटाण्याबरोबर. तो वाटाणा चावतात की नाही काय कळत नाही. आणि बरा सकाळी आम्ही घराकडे गेलो 3-4 वाजता घरात जाणार की हे गणपतीच्या रूम मध्ये गणपती खायचं आपलं बघताना हे उलटी झोपलेले असं उघडे आणि बुजुर्ग माणूस कोणतरी उठलो सकाळी पूजा करू लाव काय तो तिकडे घंटा वाजवता त्या हकडसून हळूच चालू यांचा. पहिली वाजची ती याची मगाशी भेटलो नाही ना बारतो माझी छेळी कशी वाजणार काहीतरी विचारे धूप घालत हो कोणी खायचं तू वाजलं हो कोणी खायचं आणलं ते धूप घालतात काय परत लवंगी त्याच्यात जर वाटाणे चावलेले नसते ना तर इके फुरती सेव त्यामुळे त्या फणसाच्या भाजीच्या भानगडीत मी पडत नाही. पण जुना सणा होता त्या परधान्या काय ते लग्नाचे किती होते. तारा तुटल्या इमानाच्या त्या बायकोनीच्या शोधित नवऱ्याना सोन्याचा नारळ कोळशाचा नारळ निर्वा वाईन तुला वाजवल्या वडाखाली दीपेची नवरा प्रयत्ने वाळूचे कमी रगडितात तेलही गळे. या वर्षी नाही आता मिरगातो पाऊस पडता त्यामुळे बांडू कारटण्याची फक्त वाट बघायची. गोवानी सांगितली ना तशी पुढच्या वर्षी तुला जमणार फक्त माका फोन करून सांग मंगलाष्टका म्हणा आम्ही दोघजण हजर. हजर म्हणजे हजर मग झाले तरी श्लोक म्हणतो
कालिका शंभूता शांत होईना कोण कामायेना रामा हरे कृष्णा हरे रामा हरे या वेळ